आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता। दुटप्पी भूमिका नेमकी कोणाची? न्यायालयाचा कोण करतोय अवमान? चला तर मग याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रश्नावरून श्रीगोंद्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे। श्री संत शेख मोहम्मद महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आमीन शेख यांच्या भूमिकेमुळे जीर्णोद्धाराच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप भाविक भक्त आणि यात्रा उत्सव समितीकडून करण्यात आला आहे। संत शेख मोहम्मद महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत भजन, प्रवचन आणि हरिकीर्तनातून समाज प्रबोधन केले। त्यांच्या साहित्य आणि कार्यामुळे आजही हजारो भाविकांची महाराजांवर निस्सीम श्रद्धा आहे। दरम्यान वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्याच्या मागणीवरून वाद सुरू आहे। धर्मदाय उपायुक्तांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर 15 मे 2026 रोजी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने आवश्यक ठराव करून वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र 15 जुलैची मुदत संपूनही याबाबत कारवाई झालेली नसल्याचा आरोप यावेळी घनश्याम शेलार यांच्याकडून करण्यात आला। नमस्कार। सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी महाराजांवरती निश्चित श्रद्धा असणाऱ्या भाविक भक्तांची गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी आहे। मागच्या वर्षी यासाठी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी विषय अशा प्रकारचा आला की ज्यात नेमकी अडचण काय, तर याच्यामध्ये मुख्य अडचण आहे वक्फ बोर्डाकडची नोंदणी। वक्फ बोर्डाकडे फक्त दर्गा आणि मस्जिदची नोंदणी होत असते। आंदोलन चालू असताना ज्यांनी वक्फ बोर्डाकडे या देवस्थानची शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट म्हणून वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली ते आमीन शेख यांनी आंदोलनाच्या दरम्यान जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलेलं होतं आणि पत्र देऊन वक्फ बोर्डाकडची नोंदणी रद्द करावी अशा प्रकारची त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केलेली होती। परंतु त्याच दिवशी मी त्यांना सांगितलेलं होतं की ही नोंदणी आहे रद्द करण्याचा अधिकार माननीय जिल्हाधिकारी महोदयांना नाही आणि म्हणून तुम्ही वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनलकडे जाऊन ही नोंदणी रद्द करून घेतली पाहिजे। परंतु जाणीवपूर्वक केवळ आंदोलन तोडण्याच्या हेतूनच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन दिलेलं होतं, हे सिद्ध झालेलं आहे। त्याच्यानंतरही आम्ही पाठपुरावा केला, मात्र त्यांनी वक्फ बोर्डाकडे कुठलंही मागणी केलेली नाही। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जे निवेदन दिलं ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी खाली तहसीलदाराकडे पाठवलं, तहसीलदारांनी ते सर्कल अधिकाऱ्याकडे पाठवलं। म्हणजे हा विषय जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतला नसताना त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही 14 ऑगस्ट 2025 ला अहिल्यानगरचे धर्मदाय उपायुक्त महोदयांकडे या बाबतीतली केस दाखल केली। त्या न्यायालयामध्ये केसचा लढा त्या ठिकाणी झाला। 14 ऑगस्ट 25 ला दाखल झालेल्या केसचा निकाल 15 मे 2026 ला झाला आणि 2 महिन्याच्या आत ट्रस्टच्या अध्यक्षांनी विश्वस्त मंडळाने ठराव करून त्या पद्धतीनं वक्फ बोर्डाकडची नोंदणी रद्द करण्यासाठी वक्फ न्यायाधिकरणाकडे जावं आणि 2 महिन्याच्या आत ती नोंदणी रद्द करून आणावी अशा प्रकारचे निर्देश माननीय धर्मदायुक्त न्यायालयानं दिलेले आहेत। मात्र ते निर्देश ट्रस्टचे अध्यक्ष आमीन शेख यांनी पाळलेले नाहीत। म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक मंदिर जीर्णोद्धारामध्ये अडथळा निर्माण करायचं हे आता सिद्ध झालेले ते झाकून राहिलेलं नाही आणि म्हणून या बाबतीमध्ये मंगळवारी या गावातल्या सगळ्या प्रमुखांनी एकत्र यावं अशा प्रकारचं आव्हान यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षांनी केलेलंच आहे आणि त्या बाबतीतला निर्णय गावकऱ्यांनी एकत्र बसून घ्यावा अशा प्रकारची माझी भावना त्याच्याबद्दल आहे। अजून एक प्रश्न असा होता ना की मध्यंतरी जे आपण पंढरपूरला जमीन खरेदी केली, बरोबर, त्याच्यावर अशा चर्चा आहे आपल्याला इथं मोठं मंदिर बांधायचे, या यात्रा कमिटीला आज मोहम्मद महाराजांच्या यात्रा भरवण्यासाठी स्वतःची जागा नाही, मग ती जागा श्रीगोंद्यात घेण्याऐवजी तेव्हा मठावरची जागा आधी कशासाठी, म्हणजे असं थोडस चर्चा जनतेतून कुठेतरी काही लोकांमधून प्रश्न उपस्थित होते किंवा मंदिरासाठी आधी जागा घ्यायची असा विषय आहे। मंदिरासाठी जागेची आवश्यकता श्रीगोंद्यात आहे का, तर मंदिराच्या जागेत आहे। ती जागा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्या ठिकाणी इनाम दिलेली आहे। इथं जागा घेण्याचा प्रश्न नाही। इथल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अडथळा आहे वक्फ बोर्डाकडची नोंदणी
जे कोणी चर्चा करतात ते कोण आहेत आपण तपासलं पाहिजे. ते का चर्चा करतात, त्यांचा हेतू काय. आमचा हेतू सरळ याच्यातला, मन्मथ महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. पंढरपूरच्या जागेचा विषय जो आहे तो पंढरपूरला जागा घ्यायची, त्याचं कारण पालखी सोहळा पंढरपूरला जातो. पंढरपूरला भूवैकुंठात जर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर उभं राहिलं आणि तिथे जर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर याची पालखी सोहळ्याची जागा आहे, हे चित्र निर्माण झालं तर देशभर महाराष्ट्रभर एक अत्यंत चांगल्या प्रकारचा संदेश जातो. आणि त्याही पलीकडे कुणी म्हणत असेल तर या गावाची, या तालुक्यातली महाराजांवरती श्रद्धा असणारे भाविक भक्त जे आहेत ते तुम्ही एका वेळेस दोन्ही कामं करण्याची त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे. मोहम्मद महाराजांसाठी देणगी द्यायला कधीच कुणी कमी पडत नाही, हे आम्ही पाहिलेले, अनुभवलेलं आहे. पालखी सोहळा नेला त्यावेळेस पहिल्या वर्षी वर्गणी लोकांनी होऊन दिलेल्या वर्गणीतून पैसे शिल्लक राहिले, दुसऱ्या वर्षी पैसे शिल्लक राहिले. त्याच्यामुळे मोहम्मद महाराजांचं कुठलंही काम असेल तर त्याच्यासाठी वर्गणी देण्यामध्ये लोक कधीही मागे नसतात. त्याच्यामुळं इथल्या जागेचा तिथल्या जागेचा संबंध घालणारी जी मंडळी, एक मंडळी कोण आहे ते तपासण्याची आवश्यकता आहे. त्या मंडळींचा हेतू काय हा देखील तपासण्याची आवश्यकता आहे. आता वक्तची नोंद रद्द करण्याचा आदेश आहे, बरोबर. तर आता त्याच्याबाबत यात्रा कमिटी म्हणून किंवा तुमची काय भूमिका असणार आता इथून पुढचं त्या संदर्भात काय प्रोसेस काय याच्यामध्ये मी जे काही त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे त्याच्याबद्दल मी लवकरच हायकोर्टाच्या वकिलांना भेटून त्या बाबतीत काय भूमिका घेता येईल हे मी विचार त्याच्या बाबतीत करतोय. मात्र त्याच्या अगोदर मला गावाला विचारायचं की याच्या बाबतीत काय भूमिका, कारण हा व्यक्तिगत घनश्याम शेलारचा विषय नाही. मागच्या वर्षी गावाचं आंदोलन झालं होतं. शेवटी कोर्टात दावा दाखल करायचा असेल तर एका व्यक्तीला दावा दाखल करायला जावं लागतं, ते 10 लोक असले बरोबर तरी चालतंय. परंतु हा दावा दाखल करून मला कोर्टात सलगपणानं तारखेला हजर राहून हा निर्णय होणं अपेक्षित होतं. माननीय न्यायालयानं दोन्ही बाजूंची सगळी शहनिशा केली, सगळे पुरावे तपासले आणि पुरावे तपासून त्यांनी ज्या निर्देश दिलेले आहेत ते निर्देश त्यांनी पाळलेले, समोरच्यांनी पाळलेले नाहीत. आणि म्हणून त्या बाबतीत गावचा विचार घेऊन पुढचं पाऊल तातडीने टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठीच बैठक जी आहे ती मंगळवारी ठरलेली आहे. आमदार महोदय यामध्ये लक्ष घालणार होते, मग आता पुढे लक्ष घातलंय की नाही घातलंय, काय पुढे काय दिशा आहे का? आता या बाबतीत आमचा अनुभव जो आहे तो आम्हाला फार सकारात्मक दिसलेला नाही. आता त्यांची भूमिका काय ते पत्रकार म्हणून तुम्ही त्यांच्याकडून समजून घेण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आमदारांनी मागच्या वेळेस जे आपलं आंदोलन झालं त्याच्यामध्ये मध्यस्थी भूमिका केली, मध्यस्थी केली होती, परंतु मग आता त्यांची भूमिका संशयास्पद वाटते. विषय असा आहे, मागच्या वेळेस भूमिका घेत असताना माजी मंत्री बबनराव दादा यांनी आम्हाला उपोषण सोडायला लावलं आणि सोडत असताना अशा प्रकारचा आम्हाला प्रस्ताव दिला होता की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे याच्या बाबतीत ती बैठक लावली जाईल. आंदोलनानंतर 1.5 महिन्याने आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की माझी मुख्यमंत्र्यांची भेटच नाही, मी मुंबईला गेलोच नाही. आता याच्यावरून काय अर्थ काढायचा तो आपण काढावा. मला या प्रश्नात माझी फक्त सगळ्यांना हात जोडून पाया पडून एकच विनंती आहे, इथे कोणीही राजकीय अभिनिवेशमध्ये आणू नये. आणि म्हणून मी आतापर्यंत या विषयात कुठली प्रतिक्रिया देत असताना राजकीय प्रतिक्रिया दिलेली नाही. माझी त्यांना देखील प्रार्थना आहे, काय असेल त्यांनी मोकळी चर्चा करावी, परंतु सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा श्वास मोकळा करावा अशा प्रकारची त्यांना हात जोडून पाया पडून प्रार्थना आहे माझी. याच्यात तुम्ही राजकारणाचा विषय आणू नये. या संपूर्ण प्रकरणावर आता मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी ग्राम बैठक होणार असून पुढील दिशा काय असणार याकडे भाविकांसह संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.